माणसाला त्रास होत नाही, बरोबर आहे का नाही? त्रास होत नाही. आता समजा माझी गाडी बघून लगेच भरत महाराजांना म्हणत नाही मला बी अशीच पाहिजे, अपेक्षा वाढले की दुःख वाढलं. लक्षात आलं का नाही? नाही, त्यांचं जीवन वेगळं आहे, माझं जीवन वेगळं आहे, तुमचं जीवन वेगळं आहे, सगळ्याचं जीवन वेगवेगळं आहे. एखाद्या भरपूर पैसे, मग त्याला फॉर्च्युनर घेऊन उपयोग काय? त्याला उठायचं राहणार जायचं, उपयोग काय त्याचा सांग? अपेक्षा वाढत गेल्या की दुःख तुम्हाला वाढतच आलं. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. एकच आहे, छोट्या अपेक्षा ठेवायच्या आणि थोडस जीवन जगायचं. कमी, आता हे बघा, कमी पैशात समाज. आता आमचं काय झालंय, आमच्या अपेक्षा मोठ्या. आम्हाला बाहेर देतात 40-50 हजार रुपये लोक, आम्हाला वाटतं या नाही तेवढे द्यावा, ती आपले लोक देत नाहीत, बरोबर आहे का नाही? मग दुःख होतं. मग माझी पद्धत अशी आहे, जिथं ठरवले तिथं मी 1 रुपया कमी घेत नाही, आणि जिथं ठरवलेच नाही त्यांनी 1 रुपया दिला तरी घेऊन जातो, तक्रार करत नाही. लक्षात आलं का नाही? आता आपल्या भागात शक्यतो पैशाचं कुणाला बोललं जात नाही. मी तर कुणाला आपल्या भागात बोलत नाही. अण्णा सुद्धा कुठंच बोलत नाही किती देऊ काय. हा, जर तुम्ही बोलला तर तेवढेच घेणार, पण नाही बोलला तर रुपया घेऊन जाणार. मग नुसता मधी बी रुपया नसू द्या, त्या पाकिटावरचा जरी आणला तरी घेऊन जाणार. लक्षात आलं का? तक्रार नाही, अपेक्षा कमी ठेवा, जीवन अतिशय चांगलं होईल. एकच लक्षात ठेवायचं, भगवान बाबांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त दिलंय, तेवढं मात्र लक्षात ठेवायचं. आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालंय, आपली लायकीच नव्हती. मला जर पांडुरंग महाराज सारखे, लाडगुंजी सारखे हे गुरु भेटले नसते, त्या काळात ही माणसं भेटले नसते. जे आमच्या हरिओमला माहिती आहे, मी फिरायचो महाराजांसोबत, गुरुजींसोबत, त्यावेळेला ही माणसं जर भेटले नसते, आज उचल घेतल्याशिवाय पर्याय होता का सांगा? समजा उचल नसती घेतली, मी मुकदम झालो असतो, मी चॅप्टर होतो. लक्षात आलं का नाही सांगा? माणसं हाताखाली ठेवली असती. लक्षात आलं का नाही सांगा? पण तरी कारखाने टाकली असती, 100% सांगायला लागलोय. लक्षात आलं? आमच्या गावाची पद्धतच आहे. असू द्या, लक्ष द्या. लक्षात आलं का नाही सांगा? मी बी त्याच गावात सांगा. पण एवढं मात्र खरंय की हे सगळं बघायला मिळालं नसतं. ही सगळी साधू संतांची कृपा आहे, संतांचे उपकार आहे. आणि म्हणून गोड बोलणं सावं, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. मला वाटतं देशासाठी यांनी 16 वर्ष घातले ना अनिलरावांनी, हे सुद्धा देवाच्याच सेवेसाठी गेले. त्याच्यामुळे अजिबात काही मनामध्ये आणण्याची गरज नाही. फक्त आता इथून पुढे एकच आहे, आता हे आपलंच वाटतं, सगळं हे आपलंच. हे सांभाळत सांभाळत स्वतः परमार्थ भजन. आपली परिस्थिती आहे गावात पंगत, जिथं जिथं आपलं ह्या निकुड मध्ये येते आपला एरिया, बरोबर आहे का नाही? तिथं एखादी पंगत, स्वतःला पंगत, जेवढी जमेल तेवढी परमार्थिक सेवा करायची. तुम्हाला एक सोपं बोलू का? आपण घरची माणसं म्हणून सोपं सांगतो अण्णा. हे 10-15 जण जर एका जागेवर बसली प्यायला, एका जागेवर जेवढं बिल होतंय तेवढ्याच सप्त्यात 1 पंगत होती. बघा तुम्ही हिशोब करून बघा, 1 पंगत होती, 10-15 हजार सहज पेते. आम्ही सहजच पेतीत, इकडे डोंगरातलेच येते सगळे, ते सहज पेतीत. लक्षात आलं का नाही? 10-15 हजाराची सहज हाणते काय असं. पण त्या 10-15 हजारात सप्ताहात 1 पंगत होती. पण 10-15 हजाराची पेल्यावर नरकाच्या वाटा रिकाम्या होत्या, पण 10-15 हजाराची पंगत घेतली स्वर्गाचा दरवाजा उघडा होईल. त्यामुळे आता एकच सेवा झाली ना. आता परमार्थ दोघा नवरा बायकोनी कीर्तन भजन कुठं असलं, गाडीवर बसायचं, आपलं कीर्तनात जाऊन बसायचं. आमच्याकडे कितीतरी माणसं आहेत असे की उठलं की कीर्तन भजन, काय त्याच्याशिवाय तुम्हाला समाधान नाही. तुम्हाला अजून सांगतो, त्याच्याशिवाय तुम्हाला समाधान नाही. अण्णा बरोबर आहे का नाही? तुम्ही कुठं बी जा, महाराज तुम्ही कुठं बी जा, तुम्हाला दुःख मिळेल, पण तुम्ही ज्यावेळेला माझ्यात म्हणत नाही ना, कुणाच्या कीर्तनात जाऊन बसा, तुम्हाला समाधान मिळेल. तुमचे 4 वारकरी ओळखीचे होतील, कीर्तनकार ओळखीचे होईल. तुम्ही 4 दिवस तर 4 कीर्तनाला माझ्या सलग येऊन बसलात, माझ्या कुणाच्याही कीर्तनाला सलग 4 कीर्तन येऊन बसलात, तर मी लगेच आदरानं म्हणणार आहे आमचे अनिलराव परमार्थिक आहेत. रोज कीर्तनाला नवरा बायको जोडीने येतात, आणि हा आनंद लाखो रुपये दिल्याने मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आज तुम्ही तर बाया बी नाचवल्या असतील, गौतम पाटील बी आणले असतील, एवढं बी भरलं असतं, तरीही तुम्हाला कुणी कौतुक केलं नसतं. आज तुम्ही वारकऱ्याच्या देवाच्या नजरेत चांगले आहात, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला चांगलपणा एवढं लोक म्हणतील, त्याने बडेनं काय ठेवलं, कीर्तन फुलं होतं, लोकांना जीव घातलं होतं, आणि असेच म्हणणार आहेत पुन्हा. मग हे झालं ना, अवघं बाया नाचवी, असंच म्हणले असतील. बघायला तेच येणार, आपल्याच पैसे येणार, आपल्यालाच नाव उठवणार, हे असे लोक असतात. त्यामुळे लोक काय म्हणतात याच्याकडे आपण कधी लक्ष नाही द्यायचं. आम्ही कधी लक्ष दिलं नसतं, आणि देणारही नाही, पण दिलंही नाही. पण आजपासून एकच करायचं, सेवेची निवृत्ती झाली. प्रपंच घरदार दोघांनाही माळ आहे ना, पण 100% का घालून टाकायचे नाही आहे. त्या काहीच काही विषय नाही आपल्याकडे, तिथं नाही मांसाहाराचा विषय नाही. दोघांनी फक्त या भागात, इकडे माजलगाव पर्यंत, तिकडे तेलगाव पर्यंत कुठेही कीर्तन असलं तरी तुम्ही 2 जण दिसले पाहिजे. सूर्यकांतची तुमच्याकडे जिम्मेदारी ही. लक्षात आलं का नाही? दोघांना कीर्तनाला घेऊन यायचं का नाद आहे?
हा म्हणजे सांभाळायचं हे लक्षात आलं का नाही सांगा. हे सांभाळत असताना बाकी काही नाही. संध्याकाळी मात्र आपलं कीर्तन दिसलं. आता यांची सुरेखांची कुठे कीर्तनाला हजर असतात. आमच्या गावातली पोरं असतील, बडेवाडीचे बरेच सगळे पोरं आलेले असतील. आमच्या इथले सगळे सावता महाराज कमिटीतले बी असतील नाही तर मधले सगळे आहेत ते आहेत देवोपा ही सगळी मंडळी असतातच. बरोबर आहे का नाही. परमार्थ करतात, भजन कीर्तनाला हजर असतात. म्हणून तेवढं आपण सांभाळायचं, भजन करायचं, कीर्तनात जाऊन बसायचं, एकादशीचा उपवास धरायचा, रोज परमार्थ आणि समाधानानं राहायचं. मिळालं ना साहेब, आता एवढं मोठं मिळालं ना, एवढ्या मोठ्या ह्याच्यात समाधान मानायचं. लक्षात आलं का नाही. समाधान मानायचं. एखादा हे आपलं वैयक्तिक आहे सगळं, आपलं स्वतःच हे आपल्याला माहिती आहे. ओरिजिनल गरीब कोण आहे, ओरिजिनल गरीब कोण आहे. आणि जर ओरिजिनल गरीब असेल तर मला वाटतं फक्त एखाद्या वेळेला सेवेचेच तेवढे खर्चाचेच पैसे घ्यायचे. हा एखादा लय चाला लागला तर ती कापायचा. गरीबाला मात्र हलक्यात कमी पैशात द्यायचं. हा आपला परमार्थच. लक्षात आलं का नाही. हा पण ते आपल्याला माहिती पाहिजे ना. आपल्याला माहिती मी गरीब आहे, मी गरीब आहे म्हणणारे गरीब नसतेच, हे लक्षात ठेवायचं. हा ते गरीब म्हणणारे नसते, ती भूमी असतेच. भूमी लक्षात आलं का नाही. गरीब असतेच पण नाद बारीक असते ती नाही. परिस्थितीच एखाद्या वेळेला बिना मायबापाची पोरगी बरोबर आहे का नाही, तिचं लग्न आहे, अशा टायमाला आमच्या मंगल कार्यालयात फुकट लावा. मला वाटतं देव तुम्हाला जागा. लक्षात आलं का नाही. आणि एक असं जरी झालं तर हा देवदेवच आहे, हा परमार्थ आहे. आम्ही कथा करतो, कथेमध्ये मिळालेले पैसे, दक्षिणा, पायावर मिळालेले हे सगळे पैसे आम्ही गोशाळेला देतो. आजपर्यंत 13 लाखाचं बजेट आहे की 13 लाख रुपये गोशाळेला आम्ही दान केले. लक्षात आलं का नाही. 13 लाख रुपये. हा आमचा वाटा आम्ही देत नाही, आमचा वाटा देत नाही. पाकिट आहे ते आमच्या घरच्यासाठीच वापरतो. पण पायावर जे 100-50 रुपये आले असतात ते गोशाळेसाठी, अनाथ आश्रमासाठी. आता या सगळ्याला माहिती, मारुती महाराज भरतला माहिती, माऊलीला माहिती. महाराज आमचे महिन्याभरातले 10 कीर्तन तर फुकट होतात. तुम्हाला सांगतो होते का नाही. कोण्या महाराजाच्या घरचं काही असू आमच्याकडेच आहे. मग ती काय आहे, मला नाव त्याच लोकांनी जास्त ठेवले ज्यांच्या बापाच्या पुण्यतिथी आम्ही फुकट केले. लक्षात आलं का नाही सांगा. हमको बदनाम करने में उनके भी नाम आहे जिनके लिए हम आधी रात काम आहे. लक्षात आलं का नाही सांगा. ते होतच असते, त्याच्याकडे जे आपण लक्ष द्यायचं नाही. हवे लक्षात आलं का नाही. आपला परमार्थ, शुद्ध परमार्थ, थोडा परमार्थ करायचा. देह देवाचे कारण, देवाच्या कारणावर देह लावायचा. नाहीतरी याच्यात आता आहे तरी काय, मांस खाता हौस करी जोडून वरी ठेवीला. आता काही राहिलं नाही. आता परमार्थ करा. सेवा तर झाली, परमार्थ करा, आनंदानं जगा. एवढा सुंदर देह दिला, नाक इथंच दिले. पाठीला का दिलं नाही देवाला माहिती. हे नाक जर पाठीला असतं जेव्हा 2 तास लागले असते. घास घ्यायचा, पाठीला दाखवायचं, तोंडात घालायचं. नाक परीक्षा करत चांगला असेल तर इन, वाईट असेल तर आऊट. बरोबर आहे का नाही. बर नाकाच्या नाकफड्या खालीच का दिल्या, वरी का नाही दिल्या. देवाला माहिती ह्या वरी असत्या, ह्या बार केल्याकडे खेळताना माती भरली असती, देवानं खाली दिली. लक्षात आलं का नाही सांगा. वरून हे बघा, वरून हे प्लास्टर केलं. कातडं हे प्लास्टरच आहे ना. हे करायची काय गरज होती. देवाला माहिती हे प्लास्टर जर नसतं केलं तर कीर्तनात बी फुगे फुगे बाहेरच निघले असते. लक्षात आलं का नाही. देवानं वरून प्लास्टर केलं. देवानं हे ऐकायला अण्णा मधल्या पडद्याला येते, गव्हाच्या टरफलाने येते. मधल्या पडद्या ही टरफल कशाला दिले. देवाला माहिती पुढे 2 वर्षाच्या लेकराला चष्मा लागणार आहे त्या दांड्या ठेवायला. लक्षात आलं का नाही. काही म्हणजे आम्हाला चष्माच नाही. देवाला पक्क माहित होतं काय कोरोना येणार आहे दोऱ्या अडकायला. लक्षात आलं का नाही तर सांबार आपण फ्लेट ठोकावं लागले असते. इकडून एक आणि इकडून एक. देवाची जजमेंटच वेगळी. देवानं गड्यालाच दाढी मिशा दिल्या, बायाला का नाही दिल्या. देवाला माहिती बायाने मेकअप करायचा नाद असतो. इथं गडी जर दिवसातून 2दा दाड्या करायला, बायाने दिवसभर दाड्याच केल्या त्या, भाकरी कुणी गेल्या असत्या. लक्षात आलं. कोणीच की शिवतीला नसताना. लक्षात आलं. तिथं आणि पुन्हा माझी आली असती हळदी कुंका टायमाला. काकू हळदी कुंकाला या, आत्ता आले दाढी करून निघाल्यात नाही. लक्षात आलं. ही वेगळाच गोंधळ झाला असता. देव चॅप्टर आहे मला. पण काही बाया पांढऱ्या शिपट बाया येतात. पण नाक बघितलं की मशीन पाहिजे, काहीच उपयोग नाही ना त्याचा. लक्षात. काही काळ्या सावळ्या येतात. नाका डोळ्यात चांगला असलं की माणूस, काळं सावळं बी माणूस चांगलं दिसतंय का नाही सांगा. असू द्या ना. नाका डोळ्यात चांगलं असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. कमी अधिक प्रमाण या गोष्टी होत असतात. माझा एकच मुद्दा आहे, विषय एवढाच आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचंय की चांगुलपणा तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. देह देवाची कारणी. दुसरं फळ, तिसरं फळ सर्वांगणी
सर्वांग निर्मळ. लक्ष द्या, अजून 1 तास राहिले. 1 तास म्हणजे तासभर नाही, 1 तास, 1 पात लावायची राहिली, 1 चरण राहिले. लक्षात आलं का नाही सांगा. बोलणारी लगेच आली माईकडे म्हणलं अजून तासभर राहिले, 5 राहिली 1 लावायची. आभाळ आलं म्हणून जरा मूर्खती. लक्षात आलं का नाही. ते सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. त्याचे काम माणसा पटापट हलत नाही, बाकी काय. लक्षात आलं का नाही. सर्वांग सर्वांग निर्मळ. अंग निर्मळ म्हणजे अंग वरून निर्मळ होणं महत्वाचं नाही. महाराज म्हणतात नाही निर्मळ मन काय करील साबण. मन जर निर्मळ नसेल तर तुम्ही वरून किती साबणी लावा त्याचा काही उपयोग होणार नाही. कसले फेसवॉश वापरा, कसल्या साबणी वापरा, काही उपयोग होणार नाही. अगोदर तुमचं अंतःकरण निर्मळ पाहिजे आणि मग तुम्ही वरून कसली साबणी लावला तर त्याचा उपयोग होईल. अहो मनी नाही भावन देवा मला पाव देवा शान पावायचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही. त्यामुळे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मन निर्मळ ठेवा, सर्वांग निर्मळ. आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचं चित्त जैसे गंगाजळ. चित्त गंगाजळासारखं असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. गंगा जळासारखं चित्त जर निर्मळ असेल तर तुम्हाला कुठल्याच पद्धतीची जीवनात अडचण येणार नाही. माता भगिनी पुरुष मंडळ सगळ्याला विनंती, चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत आहे, बोलू नका. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. ऐका ऐकलं साहेब, अनिल साहेब, गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली असते. सूर्य फिरला की सावली फिरते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी आणि श्रीमंती फिरत असते, फिरत असते. आता व्यवस्थित आहे. आम्हाला 50 रुपयाची चप्पल सुद्धा घालायला नव्हती, आज 50 लाखाची. तुमच्या डोळ्यात एकच ते होय, बरोबर आहे का. आमचा बाप पिऊन पिऊन मेला, त्यांचा जोडीदार होता. लक्षात आलं का नाही सांगा. काय होता तो होता, बरोबर आहे का नाही. होता तो होता, बरोबर आहे का नाही सांगा. पण आता काय करणार, पर्याय नाही त्याला. लक्षात आलं का नाही. ते आहे परिस्थिती, तर काय करणार. मग त्याला काय नाही इलाज आहे. यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो, पण आज कीर्तनकार आहे, माझ्या पाठा त्यांना पडावं लागले का नाही लागायला लागले. लक्षात आलं का नाही. याचा अर्थ एक आहे की मन निर्मळ ठेवा, चांगलं वागा. गरिबी श्रीमंती येत असते, त्याला काही नाही इलाज आहे. ही कमी अधिक प्रमाणात हे सगळं होत असते. या गोष्टी चालतच राहणार आहे. फक्त आपला अंतःकरण निर्मळ ठेवा. आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाला दुखवू नका, पत्नीला दुखवू नका, जीवन चांगलं जगा. एवढीच आनंदाची बातमी. माय बाप जीवनात आहे तोपर्यंत सांभाळा. व्यसनापासून अनेक जण वायाला चालले, व्यसनापासून बाजूला राहा. अनेकांचे संस्कार दारूपायी, व्यसनापायी उद्ध्वस्त झाले. गड्या हो, आज आमच्या देशाचे जवान आहेत, त्यांच्या या सेवापूर्तीच्या निमित्तानं आपल्याला निरोप देतो, संदेश देतो की आज 200 रुपयाची दारू तुम्ही पिताय, 200 रुपयाचा किराणा जर तुम्ही घरी घेऊन गेला तर तुमचे लेकरं बाळ सुखानं खातील. मला वाटतं ग्रामीण पत्रकार असतील तर सेवापूर्तीच्या निमित्तानं अनिलजी प्रल्हादराव गडे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं कीर्तनात महाराजांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला. असा एक बातमी आपण पेपरला नक्की दिली पाहिजे, कारण हे अतिशय महत्वाचं. कालच भगवानगडची कथा संपली. 8 दिवस भगवानगडला अकोला नारळी सप्ताह होता. 3 वर्षाचा एकदा नारळी अकोल्यात होता. ती काल कथा संपली आणि इकडे आलो. लाखोचा जन समुदाय होता. आज शास्त्री बाबांचं काल्याचं कीर्तन होतं आणि त्यानं सांगता झाली. मी इकडे आलो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. तर माझी विनंती एकच आहे की आजपासून हे बंद करा. आज व्यसन करणं, हे करणं काय उपयोग आहे सांगा. मला आपल्या भागात आहे अण्णा, मला काही वाटणार नाही, मला काही वाटणार नाही. तुम्हाला सांगतो, मी असे अनेक धाबेवाले बघितले, आपल्याला जेवणासाठी धाबे तयार करून ठेवले आणि ते आपण कधी गेलो, मी बऱ्याचदा बघितले, घरी येऊन डबा बांधलेला आहे आणि भाकरी सोडून खात असते. मग ते आपल्याला हॉटेलमधलं खाणार ते घरचं का खायले, ह्याचं जाणाराने एकदा विचार करणं गरजेचंच असतं, बरोबर आहे का नाही. अजून काही धाबेवाले बघितले, दारू किती आहेत पण त्यांच्या गळ्यात माळ आहे. हो, काय करायचं. नाहीत का असे, सांगा की नाहीत का असे कितीतरी. मी बऱ्याचदा बघितले महाराज, हॉटेलवाले बऱ्याचदा बघितले. मी आळंदीत मधुकरी मागायचो, नीलम हॉटेल म्हणून देव पाठेला, आळंदीत मधुकरी मागायचो. त्या हॉटेलवर मी जायचो मधुकरी मागायला. मग त्यानं काय करायचं, त्याच्या हॉटेल मधल्या 2-3 त्या काय रोट्या, तंदूर रोट्या वगैरे माझ्या झोळीत टाकायच्या आणि माझ्या झोळीतल्या 2 बाजरीच्या भाकरी काढून त्या कॅबिनवर बसून खात बसायच्या. लक्षात आलं का नाही. तेव्हापासून निर्णय घेतला होता, तेव्हा ठरवलं होतं की ही लोक
ही लोक घरचं जास्त खातात आणि आपल्याला खायला लावतात. नक्कीच या खाण्यामध्ये काहीतरी तोटा आहे, नक्कीच पिण्यामध्ये काहीतरी तोटा आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, अनेकांचे उघड्यावर संसार आले. मी काल परवा एक वाक्य बोललो, सोशल मीडियावर अपलोड सुद्धा केलं मी, की डिझेल पेट्रोल बंद करण्याच्या ऐवजी, डिझेल पेट्रोल जरा महाग करण्याच्या ऐवजी मला वाटतंय त्याला नंबर लावावं लागतात, आज मिळतच नाही. त्यापेक्षा जरा मोदीजींनी दारूच्या दुकानाकडे जास्त लक्ष दिलं असतं, अनेक बायाचे संसार चांगले झाले असते. दारू ही जर बंद केली, समजा असू द्या ना 6 महिने जरी बंद केली, 6 महिने पूर्ण दारू बंद करून टाकायला पाहिजे. म्हणजे कुठंच मिळाला नाही पाहिजे, ती कुठंच नाही, चोरून नाही, कसलं काय नाही की लाखाला बी वाटली की तरी ह्यावला त्याचं नाही, बंदच पाहिजे. लक्षात आलं का नाही? बंद म्हणजे बंदच पाहिजे. 6 महिन्यात कमीत कमी बऱ्याच लोकांचं व्यसन कमी तरी होईल ना, मला कमी तरी होईल. एवढीच विनंती, आपल्या मायबापाला सांभाळा, लेकरं बाळ सांभाळा, आनंदानं जगा, प्रेमानं जगा. एखादा शब्द कमी जास्त माझ्याकडून बोलण्यात चुकला असेल तर तुमच्या बुद्धीचा दोष आहे, मी बरोबर आहे. लक्षात आलं का नाही सांग. आणि काही वाटलंच असलं तर माफ करा, पाया पडून नसलं माफ करा. तुम्हाला काय करायचं? एवढं काही लांबच्या मी नाही, काहीच नाही, 2 खातं बदल, याला काय एवढं लगेच काहीतरी होईलच ना कमी आधी. बरोबर, 2 हात नाही तर 2 खात देत नाही, याच्यापेक्षा काय होणार आहे बघू. म्हणजे भांडण करायचे का? नाही, जरा बडेवाडीचं आमचं अति जरा समजच तसेच आमचे, त्यामुळे या गोष्टी बोलल्या जातात. आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो, आनंद वाटतोय. आज बडेवाडी एवढंसं गाव आहे, पण आज गडानं पदरात घेतलं. आज गडावर सुद्धा बडेवाडीचं नाव त्या ठिकाणी निघतंय, सत्ताचं नाव निघतंय. एवढ्या छोट्या कोटी रुपये देऊन नामदेव शास्त्री कुठे येत नाही. आज एवढ्या वाडीमध्ये शास्त्रीजी येत आहेत, गडाचे उत्तराधिकारी येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. लक्षात आलं का नाही? आणि या गावात 4-4 कोटी रुपये झाले महाराज. त्या गावात सुद्धा बाबांनी कीर्तन दिलं नाही, बाहेरला कीर्तन दिलं नाही. म्हणजे मी कीर्तन देणार नाही, दर्शन द्यायला येतो, पण आपल्या गावात महाराज स्वतः येतात, हे आपलं भाग्य आहे. आणि नितूर सारख्या गावचं आपल्याला एवढं मोठं सहकार्य आहे, बरोबर आहे का नाही? आणि या भागामध्ये एवढा तरी एरिया आहे ना, नितूर, पातूर, हे वाड्यात वड्या तेलगाव पर्यंत, इकडे जात पात धर्म ह्या गोष्टी विचारल्या जात नाही. सगळे एका जागेवर बसून, आता इथं सगळ्यात इथं 25 जातीची माणसं बसलेली असतील का नाही सांगा. आणि आपल्याला हा एकोपा जपायचा आहे. तुमच्या अजून पाया पडतो मी, अजून पाया पडतो, हा एकोपा जपा. हे एकत्रीकरण अतिशय महत्वाचं आहे. एकत्रीकरण महत्वाचं आहे. हेच एकत्रीकरण कायमस्वरूपी आपल्याला जपून ठेवायचंय. लोक आपल्याला वेगळे होतील, लोक आपले ही कोणतीच लोक आपल्या कधीच कामाला येणार नाहीत. हे लोक कधी आपल्या फटाफूट निर्माण करणारे, कोण्याच जातीचे नेते आणि कोण्याच पक्षाचे नेते आपल्याला दुःख झालं म्हणजे आपल्या पाठीमागे उभा राहणार नाहीत. आपला वेगळ्या जातीचा जर मित्र असला तरी आपलं दुखायल्याच्या नंतर तुम्हाला बेशुद्ध असताल तर तुम्हाला शुद्ध येण्याच्या अगोदर बिल भरणारा आपलाच मित्र असतो, नेता नसतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपले मित्र, आपला परिवार, जाऊ द्या, मी स्पष्ट बोलतो, त्यांचं ते काम करते, त्यांना करू द्या. तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका, अजिबात नाही. तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. त्यांचं सगळ्याचं भागत आहे हो. आपल्याला पुन्हा दुसऱ्याच्या रानातून जावं लागतंय, आपल्याला रोज दुसऱ्याच्या दुकानात जावं लागतंय का नाही सांगा बरं मला? जावं लागतंय का नाही? लय अवघड हो. म्हणून ह्या गोष्टी सांभाळा. आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात जातीपातीचा कधी विचार केला नाही, आणि जर विचार केला असतो तर बरोबर मी एका गाडी तुम्हाला दिसलोच नसतो कधी. लक्षात आलं का नाही मला? कधी आम्ही जाती हरिओम कधी आपल्या विचाराला कधीच नाही. आम्ही या विचाराच्या अति पलीकडले माणसं, आम्हाला हे विचारच पटत नाही. मला वाटतं हे विचार आपल्या सुद्धा असले पाहिजे, जनजागृती. आणि आता कीर्तनकारांनी नाही लक्ष द्यायचं. हरिओम एवढी तुम्ही बातमी अपलोड करा, कीर्तनकारांनी नाही लक्ष द्यायचं, या गोष्टीवर कुणी लक्ष द्यायचं सांगा ना? कारण नेत्याचं तर लोक ऐकायला तयार नाही, कारण ते प्रत्येक जातीचं ओढत बसते. त्यांना त्यांची गरज आहे, पण आपल्यात दुफळी निर्माण व्हायला लागली, आपल्यात विसंगती. आपल्याला दुसऱ्या जातीचा कीर्तनकार सुद्धा जमाना, गायक सुद्धा जमाना. इथं बघा, हे वेगवेगळे सगळे वेगवेगळे. लक्षात आलं का नाही? इथं काय संबंध आहे? एक सुताराचा, एक मराठ्याचा, एक धनगराचा. काय करायचं सांगा? लक्षात आलं का नाही सांगा? वाजवायला मराठ्याचा, कीर्तनाला वांजारे. काय त्याच्यात अडचण आहे सांगा? पलिकुंगवासा उभा आहे, काय अडचण आहे? काय सांगा ना, काय अडचण काय तुम्हाला? मला मोकळ्या मनानं बोलू दे, आपली घरची माणसं. खरंय का खोटे सांगा? काय असतं त्याच्यामध्ये? काही नसतंय. मला तुमची तारीख कॅन्सल करून टाका. म्हणलं का तुमच्या जातीचं महाराज आमच्या जमत नाही. आता काय करू? अवघडच आहे ना. अरे म्हणलं आम्ही कोणी जातीचे हे महत्वाचं नाही, आम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीचे. तुमची जात सगळं बाजूला काढून टाका, आणि सगळं बाजूला काढून टाक. माझं एक कीर्तन नाही, त्या कीर्तनात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. सगळ्या कीर्तना का? अरे ते जातीपुरते मर्यादित नव्हते, त्यांनी धर्माचं काम केलं. भगवान बाबा जातीपुरते मर्यादित असते तर
प्रेमजी महाराज गादी बसले नसते ना, रजपूत समाजाचे होते, त्यांना अजून त्या समाजाचा माणूस मिळाला असताना अजिबात नाही. बरं, भगवान बाबांनी जातीवाद केला असतं तर पहिली गादी नारायणगडानं दिली बाबा. मग भगवानगडाचं मूळ गादी घर कोणतं असेल तर नारायणगड. नारायणगड असेल, भगवानगड असेल, या गडाविषयी बोलताना आपण तोंड सांभाळून बोललं पाहिजे, तोंड सांभाळून बोललं पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण हे आपलेच आहे, परमार्थ आहे, देव परमार्थ, भजन कीर्तन या गोष्टी आपण सांभाळा. एवढीच आपल्याला या आमच्या अनिलगावच्या या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या निमित्तानं संदेश देतो. मैत्रीतलं कोण्याही जातीतला मित्र असू द्या, मैत्रीतलं प्रेम जोपासा, एकत्रित राहा. लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करतायत, हे त्यांच्या मागे आपण लागू नका आणि आपल्या जीवाचं वाटोळं करून घेऊ नका. मी तुमच्या पाया पडतो. घरदार आता मी भरत आहे, आम्हाला काही घेणं नाही देणं नाही काय नाही. आता मला एक बायको, 2 लेकर, एकच बायको, लक्षात आलं का नाही, 2 लेकर. आपले लेकर आपण घरात गेलो, मोदीचा फोन उचलीत नाही, आता काही घेणे नाही. लेकर बाळा आपलं केवीत बसायचं मस्त पैकी, आणि बाहेर निघलं की एकच आहे, आई आई दादा अण्णा आटा बाई. गोड बोलायचं, पैसा कमवायचा, दुनिया चुली जाऊ. काय करायचं तुला खरं सांगायला लागलो भाऊ, हीच सिस्टीम महत्वाची आहे, हेच गरजेचं आहे ह्या काळामध्ये. बरोबर आहे का नाही? त्यामुळे लोकांच्या नादी लागू नका. काही ना काही शांती ब्रह्म महाराज, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडोजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री, संत भगवान बाबा या सगळ्या साधू संतांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो. आमच्या प्रल्हादरावला, केशरबाईला उदंड आयुष्य द्यावं आणि आम्ही आमच्या अनिलगावची आता ही 16 वर्षाची सेवानिवृत्ती या ठिकाणी संपन्न केली. 16 आणि पहिले आता किती वय किती चालू आहे आता? 34, एकदम कमी वय. बरोबर का? 34. तर 34 वर्षात सेवानिवृत्तीचा सोहळा केला. असाच आम्ही 75वीचा सोहळा आम्हीच आमच्या हाताने साजरा करणार आहोत. एवढा आयुष्य देवानं त्यांना देऊ. फक्त सांगितलेल्या गोष्टी भजन कीर्तन आपलं या भागात सोडायचं नाही आणि आपलं तरी गरीबाली आपलं कमी बजेटमध्ये द्यायचं. एवढं लक्षात आलं का नाही? सांग, एवढंच सांभाळायचं. आता मला जास्त द्यायचे म्हणजे आम्हाला काय होय, बरोबर आहे का नाही? सांगा, एवढं सांगितलं. पैशासाठी आम्ही सेवा करणारे नाही. ज्या पैसा नाही दिला तरी त्याच्यात आमचं समाधान आहे. एक तर घरगुती नाते संबंध आहे, पाहुणे रावळे सगळे, आणि पुन्हा गावाचं माझे आंबट तिखट संबंध असल्यामुळे मला बडेवाडीला यावंच लागतंय. लक्षात आलं का नाही? मी आल्याशिवाय सप्ताह झाल्यासारखं वाटत नाही. तुम्हाला तरी वाटणार नाही, बाकीच्याच काही कासाना. लक्षात आलं मी यांच्यामुळं 6 तास काल्याचं कीर्तन केलेलं आहे. रेकॉर्ड आहे माझं पण बडेवाडीचं. 6 तास काल्याचं कीर्तन. तुम्ही होता का? कोण होतं? 11 वाजता कीर्तन सुरू झालं, 4 वाजता सुटलं होतं. सकाळी 11 ते 4. शेवटी यांना मी पाया पडावं लागलं. माफ करा म्हणले महाराज, आता इथून पुढं कधी बोलणार नाही आम्ही तुम्हाला. सोमवार सोडायचंय म्हणले, सोडा आता कीर्तन. तेव्हा कीर्तन सुरू केलं. लक्षात आलं का नाही? असं रेकॉर्ड आहे माझं. ते बी असं तसं नाही, नाचून. कसं होतं? बरोबर आहे का नाही? नाचून आनंद. त्यामुळे बडेवाडीचे माझ्या गावाचे वेगळे संबंध आहेत, पण बडेवाडीतील माझे मलाही वर्षातून एकदा आल्याशिवाय जरा मन लागत नाही. लक्षात आलं का नाही? सर्वांना धन्यवाद. माझ्या वाणीला पूर्ण काम देतो शेवटच्या चरणात. तुका म्हणे जाती, तुका म्हणे Thank you.